विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई 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 हरे विठोबा रखुमाई 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की बोल जय रे भाई सब सुंदर की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावडी करीती नामाचे चिंतन घडी कान्होबाचे ध्यान आली द्यावी डाई धावे बळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन घडी कान्होबाचे ध्यान एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन घडी कान्होबाचे ध्यान समचरण सरोजम चंद्रनीलांबोधावं जगन्निहितपाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला गंधर्वं गंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुट जळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोणतारी
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कलावज्ञचिबोधरारतावतारं कलङ्कं कतिज्योतिकामोदिवक्त्रं खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा करुणकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं शराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिम् नमामि गंगागिरिजियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्ति स्वरूपं सदालङ्कृतं साधु सन्न्यासयोगम् मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिम् नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितोऽयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयंती गिलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तिची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ती नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल पवित्र भूमी श्री क्षेत्र सोमठाणे भगवान भोलेबाबांच्या महाशिवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने भगवंताच्या दरबारामध्ये आदिशक्तीच्या दरबारामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी श्री क्षेत्र सोमठाणे समस्त भजनी मंडळ समस्त भोलेनाथ उत्सव समिती आयोजित हा भव्य आणि दिव्य महोत्सव वैकुंठवासी नित्यस्मरणीय गुरुवर्य योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर, वैकुंठवासी गुरुवर्य सद्गुरू माऊली बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य सद्गुरू गोविंद बाबा आणि गुरुवर्य सद्गुरू काशीनाथ बाबांच्या अनंत कृपाशीर्वादाने हरिभक्तिपरायण पूजनीय गुरुवर्य रघुनाथजी महाराज खेडलेकर बाबा, अध्यक्ष योगीराज तुकाराम बाबा संस्थान खेडले जुंगे व न्याय वेदांताचार्य स्वामी देवानंद गिरीजी बाबा, अध्यक्ष आनंदवन आश्रम सांगवी यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होणारा हा भव्य दिव्य महोत्सव सर्वप्रथम बाबांना वंदन करतो. पूजनीय बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येक वर्षी प्रत्येक सेवेला बाबांचं दर्शन आपल्याला होतं आहे, हे फार मोठं भाग्य आपलं सगळ्यांचं. जसे तुम्ही कीर्तन ऐकायला आलात तसं मी प्रत्येक वर्षी बाबांचं दर्शन घ्यायला येत असतो. बाबांचे आशीर्वाद मला मिळतात. एक सिद्धीला पोहोचलेले महात्मा, ज्या महात्म्यांमध्ये अहंकार नाही, सगळं काम सरळ गोड आहे, चातुर्य लपवी, महत्व हरवी,
पिसेपणा मिरवी जगा माझी. महात्मे समोर बसलेले आहेत, बाबांना वंदन आहेत. ज्यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह संपन्न होतो ती सगळी ज्येष्ठ मंडळी, ग्रामस्थ मंडळी समोर बसलेली आहेत. सर्वांना वंदन आहे. हरिभक्तीपरायण आपल्या गावचं भजन वैभव, भजन सम्राट आमचे जिवलग मित्र माधवजी महाराज डोकरट यांच्या आग्रहास्तव आजच्या सेवेचा योग, त्यांचं मार्गदर्शन आहे. आणि प्रत्येक वर्षी कीर्तन सेवेचा योग येतो. शिवरात्री महोत्सवातील माझ्या डायरीत बाकीच्या तारखा बदलतात, पण सोमठाणीची तारीख काय बदलत नाही बुवा अजून. ही भगवंताची कृपा आहे. आणि गावकऱ्यांचं बेटावर असणारं प्रेम आहे की तर अंजळे महाराज म्हणून नाही, तर बेटातील एक पूजनीय महाराज मंडळी आम्हाला पाहिजेत. ज्या वर्षी माझं येणं झालं नाही त्या वर्षी बेटातले आमचे ज्येष्ठ गुरुबंधू कोणीतरी आलेलेच आहेत सेवा करायला. ही सद्गुरू योगीराज तुकाराम बाबा संस्थांचा आणि सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थांचा जवळचा संबंध आहे. आणि तो ऋणानुबंध आपण सगळ्यांनी टिकवलेला आहे. श्री क्षेत्र पांचाळ्याला अखंड हरिनाम सप्ताह झाला सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा. त्यावेळी सोमठाणेकरांनी खूप परिश्रम घेतले. कचेश्वर अण्णा असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, नामदार साहेबांच्या माध्यमातून खूप मोठा यज्ञ पंचाळेकर, सोमठाणेकर, पंचकृषीनं हा शिवधनुष्य पेलला. त्या सप्ताहात आपण सगळ्यांनी सेवा दिली. दररोज भाकरीचा प्रसाद दिला, वाढण्याची सेवा केली. यथाशक्ती जी असेल ती सेवा आपण स्वीकारलीत. आणि सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी आपल्याकडनं ती सेवा करून घेतली आहे. हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. तुमचं सर्वांचं दर्शन झालं, खूप आनंद वाटला. सेवेकरता उपस्थित महाराष्ट्रातील मृदंग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व, महाराष्ट्रामध्ये जेवढे तोलामोलाचे मृदंगाचार्य आहेत त्यांच्यामध्ये ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं, पंडित केशवजी जगदाळे गुरुजींचे पट्ट शिष्य आणि आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण मृदंगमणी दिनेशजी महाराज मोजाड गुरुजींना वंदन आहे. त्यांच्या समवेत मृदंगाचार्य आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण लक्ष्मणजी महाराज गाडे आहेत. महाराजांनाही वंदन आहेत. तबलावर गोड तबल्याची साथ करण्याकरता हरिभक्तीपरायण ओमकार महाराज आपल्या गावचं वैभव आहेत. महाराजांनाही वंदन आहेत. महाराजांकरताही टाळी वाजवा एकदा जोरात. गोड साथ आहेत, तबल्याचा हात खूप छान आहेत. महाराजांना वंदन. गायन क्षेत्रातील महाराष्ट्रामध्ये खूप मोठं असणारं नाव हरिभक्तीपरायण गायन विशारद संगीत अलंकार सागरजी महाराज गुळवे आहेत. आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण रवींद्रजी महाराज डुंबरे आहेत. श्रीराम दरबार माऊली वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र तांदुळवाडी फाटा तालुका येवला हरिभक्तीपरायण या संस्थेचे सर्वा दीपकजी महाराज ढोकळे यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी उपस्थित आहेत. तुमचं नाव अमोल आहेत ना? मयूर दादा या सगळ्या विद्यार्थ्यांचं व्यवस्थापन करतात, त्यांनाही धन्यवाद आहे. सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थांचे निष्ठावंत सेवक आमचे जिवलग स्नेही आणि आपल्या तालुक्याचे आपल्या परिसराचे लाडके जावई बापू आदरणीय सचिन भाऊ जगताप पाटील तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊंना सुद्धा वंदन करतो. रवींद्र भाऊंची सुंदर साऊंड व्यवस्था आहे. जेव्हापासून आपला सप्ताह प्रारंभ झाला तेव्हापासून रवींद्र भाऊंचाच साऊंड आहे. डायरी आल्यानंतर सगळ्यात पहिले तारीख ही सोमठाण्याचीच रवींद्र भाऊ लिहित असतात, त्यांनाही वंदन करतो. आमचे स्वरूप दादालाही धन्यवाद आहेत. बरोबर, कचेश्वरांना त्यांचं नाव स्वरूपच आहेत ना, का वेगळे काही नाही, स्वरूपच आहे. स्वरूप दादाला धन्यवाद. चौकदार महाराज मंडळींना धन्यवाद. सुधाकर बाबा तुमचे सगळे सहकारी मंडळींना धन्यवाद. सगळ्या मंडळींना वंदन आहेत. ज्येष्ठ मंडळींना वंदन आहे. कीर्तनमाला यूट्यूब चॅनल ऑपरेटिंग करणारे आमचे ऋषीदादा त्यालाही धन्यवाद आहेत. ज्यांनी हा कीर्तन सोहळा घरी बघायचा असेल, आपण इथं अनुभवला, पण घरीसुद्धा आपल्याला एखादं कीर्तन ऐकायचं असेल, नामांकित कीर्तनकारांची कीर्तनमाला या यूट्यूब चॅनलवर आपल्याला ऐकायला मिळतील. ऋषीदादालाही धन्यवाद देतो. सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी कहे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी
काल्याचं कीर्तन आहेत. महाशिवरात्री महोत्सवाची सांगता होते. विठ्ठला विठ्ठला काला म्हणजे काय? आपण केलेली साधना ईश्वरापर्यंत पोहोचणं आणि त्या साधनेचं प्रसादात होणारं रूपांतर, त्याला म्हणतात काला. आपण केलेलं भजन, आपण केलेली सेवा, आपण केलेला परमार्थ, भगवंतांनी त्याचा प्रसाद आम्हाला देणं म्हणजे या मृत्यूलोकामध्ये पुन्हा जन्माला न येणं, त्याला म्हणतात काला. येथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडीये सरले मायाजाळ. या मायाजाळातनं तुमचा माझा भजनाद्वारे उद्धार होणं, आमचं जीवन हरिरूप होणं, त्याला म्हणतात काला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काल्याचे 3 प्रकार आहेत. एक दही भाताचा काला, दुसरा हरिनामाचा काला आणि तिसरा जीव ब्रह्मायक्याचा काला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दही भाताचा काला जो प्रसाद म्हणून आपण घेतो, या दही अंडीमध्ये जो प्रसाद आहे, दही लाही यांचं एकत्रीकरण, त्याला म्हणतात दही भाताचा काला. वस्तुरूपानं पाहिलं तर सामान्य घरचं दही 5 रुपयाची लाही एकत्र करायची, झाला प्रसाद. हाच प्रसाद जर आपण पुढच्या आठवड्यात मंदिराजवळ आणून दिला, घरून एक डबा घेतला, दही घेतलं, लाही एकत्र केली आणि मंदिराजवळ पुढच्या आठवड्यात म्हटलं घ्या प्रसाद घ्या, प्रसाद घ्या, प्रसाद घ्या. मंडळी प्रसाद घेतील सागरदादा, पण तो आपल्या घरचा प्रसाद घेतील. ते म्हणतील हा प्रसाद नाही, तुम्ही प्रेमाचे म्हणून स्वीकारतो. स्वीकारण्याची भूमिका ही प्रसाद म्हणून नसेल, पण आज तोच प्रसाद आहे, आज तोच पदार्थ आहे की जो पुढच्या आठवड्यात आम्ही देणार आहेत. मग काय खातो यापेक्षा कोण देतो याला फार महत्त्व आहे. आपण दररोज जेवण करतो, दररोजचं जेवण लक्षात राहत नाही. मागच्या सोमवारची भाजी सांगा मला. मागच्या सोमवारची कशाला बाबा, परवाचीच आठवत नाही, काल शिवरात्री होती म्हणून ठीक आहे फराळ झालंय. दररोजचं जेवण लक्षात राहत नाही. पण एखादा संत भोजन आयुष्यभर विसरत नाही. एक वारकऱ्याच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग आहे. बेटाच्या परंपरेत जन्माला आलेला एक वारकरी वैजापूरच्या दिशेनं मोटरसायकलवर निघाला. कामाची धावपळ होती. भरधाव वेगानं मोटरसायकलवर तो वैजापूरला चालला होता. तितक्यात गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांची गाडी त्याने रस्त्याच्या कडेला पाहिली. वेगानं धावलेली गाडी थांबली, मोटरसायकल स्टँडला लावली, गाडीचं दर्शन घेतलं, विचारलं बाबा कुठं आहेत? ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं बाबा भोजन प्रसाद घ्यायला आत्ताच आतमध्ये गेलेत. एक वारकऱ्याचं घर होतं. मोटरसायकलवर आलेला वारकरी हा सहज आतमध्ये डोकावला. गुरुवर्य सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या बरोबर 15-20 वारकरी मंडळी बसलेले होते, ज्येष्ठ मंडळी बसलेले होते. बाबांच्या समोर पात्र ठेवलेलं होतं, प्रत्येक वारकऱ्याच्या समोर पात्र ठेवलेलं होतं. बाबांनी फक्त हातावर पाणी घेऊन पाणी फिरवायचं, पंक्तीला परवानगी द्यायची होती. वरती बघितलं तर या वारकऱ्याची बाबाची नजर झाली. बाबाने हात केला, आतमध्ये या. थरथरल्या पावलानं तो आतमध्ये गेला. आतमध्ये बसायला जागा नव्हती. बाबांनी स्वतःच्या मांडीजवळ जागा तयार केली. तिथं जागा तयार करून बाबांनी त्याला जवळ घेतलं, पाठीवरून हात फिरवला. एक रिकामं पात्र बोलावलं. त्या रिकाम्या पात्रावरती स्वतःच्या हाताने गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांनी चतकोर ज्वारीची भाकरी घेतली. त्यावर हिरव्या मिरचीचा ठेचा स्वतःच्या हाताने ठेवला आणि तो जो प्रसाद होता तो त्या वारकऱ्याच्या पात्रावर ठेवला. त्या वारकऱ्याच्या डोळ्याला धारा लागल्या की अरे हा प्रसाद गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी दिला नाही, तर हा प्रसाद भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास किती गाते प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. हा जो प्रसाद आहे हा भगवान पांडुरंग परमात्मा मला देतात. त्या वारकऱ्यानं शेवटच्या श्वासापर्यंत त्या प्रसादाला लक्षात ठेवलं. अनेक प्रकारचे भोजन दररोज घेत होता तो वारकरी, पण दादा शेवटच्या श्वासापर्यंत सांगायचा तो की गुरुवर्य नारायणगिरीजी बाबांनी स्वतःच्या हाताने मला जो प्रसाद दिला ना, तो प्रसाद मी आयुष्यभर विसरणार नाही. याला काला म्हणतात. दही भाताचा
भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. मग या प्रसादाचे अधिकारी कोण? सोपं सांगायचं झालं, महिनाभर ज्याने ड्युटी केली त्यालाच पगाराचा अधिकार आहे. हा व्यवहार आहे की नाही? महिनाभर त्याने ड्युटी केली, 15 दिवस ड्युटी केली, 10 दिवस ड्युटी केली, तर सागरदादा त्याला पगाराचा अधिकार आहे. महिनाभरही ड्युटी केली नाही, डायरेक्ट पगाराची दिशा आला, पगार मिळेल का हो त्याला? नाही मिळणार. ज्याने आयुष्यभर सेवा केली खऱ्या अर्थानं तो काल्याचा अधिकारी असतो. म्हणून जी मंडळी ईश्वराशी अनन्य राहतात, जी मंडळी परमार्थामध्ये वडीलधाऱ्यांचा आदर करतात, माता बहिणींचा आदर करतात, आयुष्यभर परमार्थिक आचारसंहिता स्वीकारतात, खऱ्या अर्थानं काल्याचे अधिकारी तेच आहेत. बरं, हाच जो काला आहेत ना, हा काला आपल्याला फक्त मृत्यूलोकामध्ये पाहायला मिळेल. हा काला स्वर्गात नाही, वैकुंठात नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही. वैकुंठात जर काला झाला असता तर वैकुंठात सप्ताह झाला असता, आणि वैकुंठामध्ये सप्ताह झाला असता तर एखादी तारीख आली असते आपल्याला. ज्या अर्थी माधव काका वैकुंठात सप्ताह होत नाही त्या अर्थी काला होत नाहीत. म्हणून ज्या सुखा कारणे ज्या सुखा कारणी देव वेदावला वैकुंठ सोडोनी संत सदनी गायला. वैकुंठ सोडोनी संत सदनी गायला. सागर कारणे देव वेदावला ते वैष्णव सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. वैकुंठामध्ये भजनाची उणीव येत ना, म्हणून आपण भाग्यवान आहे. सोमठाणेकर मंडळी तुम्ही भाग्यवान आहात. 11वा अखंड हरिनाम सप्ताह आपल्याला पाहता येतोय. भाग्य आहे आपलं. पहिल्या वर्षी जी मंडळी होती त्यांना वंदन आहे, कारण त्यांनी सप्ताह सुरू केला म्हणूनच 11वं वर्ष आपण डोळ्याने पाहतो. वंदन आहे. सप्ताह म्हटलं की फार मोठी कसोटी असते, फार परिश्रम असतात. सर्वांना एकत्र करून सर्वांचे विचार ऐकून घेऊन मग ते नियोजन करणं, हा सगळा खूप मोठा कसोटीचा आणि दिव्यत्वाचा भाग आहे. त्यामध्ये परीक्षा पणाला लागलेली असते. भजन आहे, आणि भजन घडलं तर काल्याचा प्रसाद मिळतो, दही भाताचा काला. बरं, भजन करणारी मंडळी जी अंतःकरणापासून देवाला आवडतात ती भजन करतात. लक्षपूर्वक ऐका. राम नाम तो सबले ते हे चोर ठक ठाकूर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे वो नाम कुछ और. की ज्या नामाने गोपींचा उद्धार झाला, ज्या नामाने गोपाळांचा उद्धार झाला, ज्या नामाने ध्रुवजींचा उद्धार झाला, ज्या नामाने प्रल्हादजींचा उद्धार झाला, ते नामस्मरण काहीतरी वेगळे आहेत. कबीरदासजी महाराज म्हणतात. नाही तर रामराम सगळेच म्हणतात. राम 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 राम. वाईट वागणारा माणूसही राम राम करूनच जातो पुढे, मग वाईट कर्म करतो येत नाही. बरोबर आहेत की नाही? राम नाम तो सब लेते चोर ठक ठाकुर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे, जिस नाम से, जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे, ध्रुव प्रहलाद तरे, वो नाम है कुछ और. राम नाम
तो सब लेते हैं चोर ठक ठाकुर। जिस नाम से जिस नाम से जिस नाम से जिस नाम से ध्रुव प्रहलाद तने वो नाम है कुछ और। ज्या नामाने ध्रुवजींचा प्रल्हादजींचा उद्धार झाला ते नाम वेगळंच आहे, ते नाम विशिष्ट आहे। त्याचं कारण ज्याच्या अंतःकरणामध्ये शुद्धता, सात्विकता, भगवंताविषयी प्रेम, भगवंताविषयी भाव असतो, तोच खरा सात्विक भगवंतापर्यंत पोहोचला की तो काल्याचा अधिकारी। अभंगाचं 4थं चरण। एके ठाई काला, 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 एके ठाई काला। तू का म्हणे भाविकाला, तू का म्हणे भाविकाला, तू का म्हणे भाविकाला, तू का म्हणे भाविकाला। हरी दीनामाते कीर्तन, हरी दीनामाते नामाचे चिंतन, नामाचे चिंतन, नामाचे चिंतन, नामाचे चिंतन। एके ठाई काला करती तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला। गायनाचार्य, मृदंगाचार्य महाराज मंडळींकरता एकदा जोरदार टाळी वाजवा। आपण लई पुढे गेलो, डायरेक्ट 4थं चरण म्हटल्यावर बाकीचे म्हणायला लागले आता बाकी 3 चरण आहे की नाही, का संपलं काय कीर्तन? एके ठाई काला, तुका म्हणे भाविकाला। काला कोणाला मिळतोय? माझ्या जगद्गुरूंनी वर्णन केलं। तुका म्हणे भाविकाला, एके ठाई काला, काला एके ठाई भाविकाला, तुका म्हणे। जगद्गुरु चिंतन करतात, काल्याचे अधिकारी तेच आहेत की ज्यांच्या अंतःकरणात शुद्धता आहे, सात्विकता आहे। आणि दुसरा प्रकार काल्याचा ज्यांनी हरिनाम घेतलंय, हरिनामाचा काल आहे। हरी भजनावीन काळ, हरी हरी भजनावीन काळ घालवू नको रे, हरी भजनावीन काळ घालवू नको रे। चोरीचा चापा भिवूनी भावा, चोरीचा चापा भिवूनी भावा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा। मालवू नको रे, मालवू नको रे, हरी भजना वीन काळ घालवू नको रे, हरी भजना वीन काळ घालवू नको रे, हरी भजना वीन काळ घालवू नको रे, घालवू नको रे, घालवू नको। भजनामध्ये वेळ जावा, टाळी वाजवा। तुम्ही विसरले का काय? टाळी वाजवा। चिंतने सरे
तो धन्य धन्य काळ सकळ ही मंगळ मंगळाचे. चला पुढे. तिसरा प्रकार जीव ब्रह्म ऐक्याचा काला. या मृत्यूलोकामध्ये तुमच्या माझ्यासारखे अनेक जीव मात्र आहे. ते एकाच जन्मात जन्माला आलेत असं नाहीत. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. त्याचा अनंत जन्माचा प्रवास भजनाद्वारे सेवेद्वारे थांबणं त्याला म्हणतात जीव ब्रह्म ऐक्याचा काला. विठ्ठला विठ्ठला विश्वाचे मालक कर्तुम अकर्तुम सामर्थ्यवान भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतरित होतात. माझे जगद्गुरूंना आश्चर्य वाटलं की जे विश्व चालवतात, विश्व बोलवतात, विश्वाला शिकवतात, विश्वाला सांभाळतात, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तो परमात्मा सहजासहजी कोणाच्या स्वप्नातही येत नाहीत. आज गोकुळामध्ये अवतरित झालेत. विश्वाचे मालक आहेत. हे आपण किती प्रयत्न करून बघा आपल्यासारख्यांच्या सहजासहजी स्वप्नात सुद्धा येत नाहीत. पण ते परमात्मा योगी यांचे ध्यानी द्याताना तुडसी तो तू आम्हापासी मागे पुढे माऊलींनी वर्णन केलंय. योगी या योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. पाता पाता मनन पुरे देखिला देखिला माया देवाचा देव. देखिला देखिला माया देवाचा देव. देवाचा देव देव देव. दिनेश दादा असले की आम्हाला आनंद आहे. त्याचं श्रेय दिनेश दादांना नाही. टाळी वाजवा दादा करता. पंक्तीत वाढणार ओळखीचा असेल तर माणूस पोटभर जेवतो. हा तेच लॉजिक इकडे. कीर्तनाला ही सगळी मंडळी साथ संगत करणारी जीवापासून साथ करतात. हे स्वर लावताना कशाचाच विचार करत नाही. चालीच्या वेळेस पाहतो तुम्ही. चक्रधार घेताना ही मंडळी विचार करत नाहीत. चक्रधार जीव तोडून सेवा आहे. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी. पाहता पाहता मना न पुरे धनी. अभंगाच्या पहिल्या चरणात आपण प्रवेश करत आहोत की जे योगी जपी तपी संन्यासी सिद्ध महापुरुष यांनी तपश्चर्या अनुष्ठान करून ज्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं ते भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतरित झाले आणि सहज गोपाळांच्या आजचं उष्ट खायला लागलेत. अभंगाचं पहिलं चरण.
श्री संत तुकाराम महाराज नवल व्यक्त करतात. पाहता गोवळी, पाहता म्हणजे पाहिलं तर गोपाळे, पण विश्वाचे मालक हाय त्यांची उष्टावळी. आपण एखादी गोष्ट नवलाने सांगायचं असेल तर आपण म्हणतो अरे पाहिलं तर उगाच छोटा मुलगा आहे हो, पण काय मृदंगाची सेवा करतो. पाहिलं तर छोटा मुलगा आहे हो, पण काय गायनाची सेवा करतो. नवल आहेत, विश्वाचे मालक आहेत. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. गोपाळ आहेत. बरं, गोपाळांची अवस्था गवळीयाचे ताकबिरे कोणपुरी चांगली. गोपाळांना जर सर्दी झाली तर त्यांच्याकडे रुमाल नसायचा, उपरणं नाही, मफलर नाही, सर्दी पुसायची कशी. खांद्यापासून ते मनगटापर्यंत वापा फुल भरायचं. ऊन पडलं तर अशी कडक पोपडी धरलेली राहायची, 2 MM ची कडक पोपडी. बरं, आता ती सर्दीची अवस्था, ती बाकीचे गोपाळ त्रस्त व्हायचे. तो एक गोपाळ माखलेला आहे सर्दीने, तू स्नान करून ये. तो म्हणायचं मी स्नानाला जाईल, पण तेवढ्या वेळेत जर माझा कान्होबा येऊन गेला मग माझी भेट होणार नाही. मला माझ्या भगवंताला भेटायचं, माझ्या कृष्णाला भेटायचं, मी जाणार नाहीत कुठं. त्यावेळी तो गोपाळ उन्हात बसवला जायचा, रडायचा. तो परमात्म्याला म्हणायचा कान्हैया रे कान्हैया 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 रे कान्हैया रे कान्हैया रे जगदेवी कान्हैया रे जगदेवी भेटी एक वेळा कान्हैया रे जगदेवी भेटी एक वेळा भेटी एक वेळा कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जगदेवी कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जगदेवी ओ कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जगदेवी जगदेवी जगदेवी. गोपाळ उन्हात बसायचा हो, आणि त्या उन्हात बसलेल्या गोपाळाला माझा परमात्मा आल्याबरोबर आलिंगन द्यायचा. पाहता गोळी काय त्यांची उष्टावळी. उष्टावळी, उष्टावळीतले 2 भाव आहेत, एक उष्ट आणि उच्चिष्ट. उष्ट कशाला म्हणतात, उच्चिष्ट कशाला म्हणतात. उष्ट म्हणजे प्रसाद घेताना बोटाला लागून जे खाली पडतं त्याला उष्ट म्हणतात. उच्चिष्ट प्रसाद घेताना होटाला लागून जे खाली पडताना त्याला उच्चिष्ट म्हणतात. तुका म्हणे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वर्णन करतात, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे. तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. बरं, भगवंताच्या अंतःकरणामध्ये भक्ताविषयीचं प्रेम का वृद्धिंगत झालं, त्याचं कारण भगवंताची भक्तानं केलेली साधना, आणि ती साधना अभंगाचं 2रं चरण. करती नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन करती नामाचे
नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. ऐका, दोन प्रक्रिया सांगितल्या जगद्गुरूंनी. चिंतन करावं नामाचं आणि ध्यान करावं स्वरूपाचं. भगवंताचं जे विटेवरचं स्वरूप आहे ते डोळ्यांनी पहा, आणि डोळ्यामध्ये एवढी ताकद आहे की ते स्वरूप जर एकदा पाहिलं ना तर ते साठवलं जातं. फक्त आपल्याला आठवण्याची बुद्धी झाली पाहिजे. आपल्या डोळ्यांना तुम्ही कधी सांगा की मला त्यांचं दर्शन घ्यायचंय, डोळे बंद केल्याबरोबर ते स्वरूप डोळ्यासमोर उभं राहतं. त्याला म्हणतात स्वरूपाचं ध्यान. नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. भगवंताच्या ध्यानाचं, भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान करावं, नामाचं चिंतन करावं. पण याच्यात एक अडचण अशी आहे, जर नामस्मरण करता करता अहंकार तयार झाला तर अहंकारातून भगवान परमात्मा दूर जातात. आणि त्यावेळी जाणीव होते की माझा परमात्मा आत्ता माझ्याबरोबर होता. येथवरी होता संग, अंगे अंग लपविले, तुका म्हणे पाहिले मागे, एवढ्या वेगे अंतरला. बस भगवान परमात्मा अंतरण्यापेक्षा, अंतरल्यानंतर गोपिकांची अवस्था झाली होती. अनजानी नगरी में सब अनजाने लगते हैं, हम तो तेरी याद में रो रो रोते जगते हैं. अनजानी नगरी में सब अनजाने लगते हैं, हम तो तेरी याद में रो रो रोते जगते हैं. बहता इन आंखों से बाबा बाबा, बहता इन आंखों से बाबा निरतमाओ ना. तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना. ओ तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरे, हर हराओ ना. तीन बाण के धारे, तीन बाण चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना. ओ तीन बाण के धारे, तीन बाण चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना. अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना. भगवंताला पाहिलं आणि अहंकार आला की ते पाहिलेलं विसरून जातं. नवल अहंकाराची गोटी, विशेषण लगे अज्ञानाचे पाठी, झोंबे सज्ञानाचे कंठी, नाना संकटी नाचवी सुधाकर बाबा की जय. विठाला 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 विठाला. जे जे आठवलं ते ते बाबा सांगतात, आवर्जून सांगतात. आपल्या सगळ्यांना त्याचा अनुभव आहे. भगवान परमात्मा अंतरतात म्हणजे अदृश्य होतात. त्यापेक्षा गोपाळांनी पाहिलेलं दर्शन ते अंतकरणात साठवलं. पाहिला आनंदाचा नंदन, पाहिला आनंदाचा नंदन, पाहिला तेने वेदियल, तेने वेदियल, तेने वेदियल मना. तेने वेदियल, तेने वेदियल, तेने वेदियल मना. तेने वेदियल मना. पाहिला आनंदाचा नंदन, पाहिला आनंदाचा नंदन, पाहिला आनंदाचा
गोपाळ विसरून गेले आपण कोण आहे. बर गोपी विसरल्या. आता ऐका. काम धंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा, विसरल्या काम धंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी जावा त्या कोणी नंदा, वृत्ती वेधली परमानंदा हो नंदा हो. बाबा गोधडी घेऊन बाई, बाबा गोधडी घेऊन बाई, बाबा गोधडी घेऊन बाई. विसरून जायचं आपण कोण आहेत. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी जावा कोणी नंदा, वृत्ती वेधली परमानंदा. आता सांगा, बाजारला आल्या, जी वस्तू विकायला आणली त्या वस्तूची मार्केटिंग करायला पाहिजे, लिलाव करायला पाहिजे, बरोबर, घ्या म्हणायला पाहिजे. पण नाही, दुडीवर दुडी गवळणी साते निघाला. हा दुडीवर दुडी गवळणी साते निघाला. त्या विसरून जायच्या. डोक्यावर दया दुधाची विरजणी आहे, पण त्या दही घ्या दूध घ्या नाही. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, तब तब हाती मथुरे जागे. गोविंद घ्या दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तब तब हाती मथुरे जागे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तब तब हाती मथुरे जागे. गोरसा कबळणी गोरसा, कबळणी गोरसा दुडीवारी 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 दुडी गवळणी साते निघाला. दुडी गवळणी साते दुडीवर दुडी गवळणी साते निघाला. दुडीवर दुडी गवळणी साते निघाला. निघाला निघाला. चला, गवळणी विसरून गेल्या. नाथबाबा वर्णन करतात. इका जनार्दनी सबलस गवळणी ब्रह्मानंदोन समाये म्हणे. पण आता गवळणी गोपाळ यांच्या समवेत भगवंतांनी शेवटची लीला केली, कारण 12ला 5 कमी होते. शेवटची लीला आहे शौर्य लीला. भगवान परमात्मा सगळ्या गोपाळांना एकत्र करतात. मथुरीला जाणारं दही दूध तूप लोणी थांबवतात, कारण मथुरेतले मल्ल गले लठ्ठ व्हायला लागले. आणि गोकुळातले जे गोपाळ होते ते अशक्त आहे, त्यांना फक्त ताक शिल्लक राहायचं. दही दूध तूप लोणी सगळं मथुरीला जायचं. भगवंतांनी सगळ्या गोपाळांना सांगितलं की आपल्याला आजपासूनच एक मोहीम राबवायची. आपल्या गोकुळातल्याच प्रत्येकाच्या घरी जायचं आणि गोपींच्या हातचं दही दूध तूप लोणी खायचं, पण त्या स्वतःहून देणार नाही, तर आपल्याला जाऊन घ्यायचं आहे ते. आता एक सांगू का तुम्हाला, भगवंताने गोपिकांच्या हातचं दही दूध तूप लोणी खाल्लं हे बरोबर आहे, गोपिका देत नव्हत्या, तो प्रापंचिक विषय, तो लौकिक विषय, तो सांसारिक विषय. पण मुळात जे सिद्धीला पोहोचलेले महात्मे त्यांचीच इच्छा आहे परमात्म्याने आपल्या घरी यावं. त्यांचीच इच्छा असायची, परमात्मा एक ना एक दिवस येणार आहे. त्या सावध करून ठेवायच्या, दया दुधाची विरजणी भरून ठेवायच्या.
आणि भगवान परमात्मा गोपाळांना आनंद द्यायला लागले. गवळणी त्रस्त झाल्या पहाती गवळणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. गवळणी त्रस्त झाल्या यशोदामय्याकडे आल्या. बाई तुझा लाडका गाना तुलाच गोड वाटे. बाई तुझा लाडका गाना तुलाच गोड वाटे. याचा खोड्या किती सांगू याचा खोड्या किती सांगू मही पत्र सिंधू वाटे. मही तुझा लाडका गाना तुलाच गोड वाटे. बाई तुला लाडका गाना तुलाच गोड वाटे. गोड वाटे गोड वाटे गोड वाटे. यशोदामय्या म्हणायची नाही माझा कृष्ण तसा नाही. एक दिवस यशोदामय्याची घरची खोडी केली भगवंताने. भगवान परमात्म्याची खोडी पकडली गेली. यशोदामय्या म्हणे कृष्णा तू घरात सुद्धा वागत नाही. सुद्धा म्हणजे चांगला. आता तू शाळेत गेलं पाहिजे. 5000 वर्षापूर्वीची शाळा म्हणजे गोकुळातील जेवढं गोधन आहे हे सगळंच्या सगळं चरण्याकरता न्यायचं. आणि जेवढे गोपाळ असतील त्यांनी परमात्म्याच्या सोबत खेळ खेळायची यमुनेच्या वाळवंटामध्ये. गोधने 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 चारावया जातो शारंग पाणी. चारावया जातो शारंग पाणी. गोधने 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 चारावया जातो सारंग पाणी. चारावया जातो सारंग पाणी. सारंग पाणी सारंग पाणी. गाई चरायला सुटल्या की बसणाऱ्यांचे चेहरे बाकी फ्रेश होतात लगेच. कारण बसणाऱ्यांना माहिती जवळ गाई चरायला सुटत नाही तर टेन्शनच आहे बाबाचं. पण आता एकदा का गाई चरायला सोडल्या तुम्हाला माहिती आता 5 मिनिटात झाला बा काला. आता म्हणजे काल्याच्या प्रसादाचा OTPच तो आहे विठ्ठल. भगवान परमात्मा गोपाळांना घेतात. सगळ्या गायींना चरायला सोडतात आणि यमुनेच्या वाळवंटामध्ये वेगवेगळे खेळ खेळतात. कोणकोणते खेळ होते? अबकतो बकती बक पोर त्रिगुण खेळा बागा. 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 खेळीची दादा खेळीची दादा खेळीची दादा खेळीची दादा खेळीची दादा खेळीची दादा. रंगला. पण एक गोपाळ दंबला बिचारा तो म्हणे कृष्णा अरे सारखं माझ्यावर डाव येतो. मी थकलो गाड्या. आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई. गायींच्या मागे वळत्या आकता आकता देवा. अरे तुम्ही खेळ खेळता पण सारखा एकावर डाव आला का तो थकून जातो. तो रडी जातो. तो म्हणतो ते अरे कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी. कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी. कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी.
परमात्मा तो डाव स्वतःवर घ्यायचे. आली द्यावी डाई, डावे मळत्या मागे गाई. भगवंताने खेळ थांबवला. गोपाळ थकले. खांदी भार, पोटी भूक, काय खेळायाचे सुख. गोपाळांना गोलाकार बसवलं. मध्यभागी परमात्मा, खडकी सोडियल्या मोठा. आजीचा दही काला गोमटा, घ्यारे घ्यारे दही भात. आम्हा देतो पंढरीनाथ. मृदा घेऊन या करी, पेंद्या वाटितो शिदोरी. भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, योगीराज तुकाराम बाबा की, गुरुवर्य काशीनाथ बाबा की, सद्गुरु गंगा गिरीजी महाराज की, सद्गुरु नारायण गिरीजी महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, आदिशक्ती जगदंबा माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. नमः पार्वती पते. हर 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 हर. छत्रपती शिवाजी महाराज की विठोबा विठोबार घुमाजे. चला अशोक गोपीनाथ कोदाडे, बाबा विठोबा रुकारी, सतीश आहेर, रामनाथ राजाराम रुकारी, विजय रघुनाथ कोदाडे, बाळासाहेब रघुनाथ कोकाटे. चला पटकन. विठोबार घुमाजे. हे बघा मी नाव सांगतो ते नाव. चला नितीन पोपट कोकाटे, विशाल बैरागी, गणेश उल्लारे, राजू पुरे, नितीन धोकरट, गणेश मोतीलाल धोकरट, सीताराम त्र्यंबक कोकाटे, दत्तुरकारी. चला पटकन. चला नितीन पोपट कोकाटे, विशाल बैरागी, गणेश उल्लारे, राजू पुरे, नितीन धोकरट, गणेश मोतीलाल धोकरट, सीताराम त्र्यंबक कोकाटे, दत्तुरकारी. विठोबार घुमाजे. हरे विठोबा विठोबार घुमाजे. हरी हरी हनुमान सप्ताह समिती. चला हनुमान सप्ताह समिती. चला हार घालायला. चला पटकन. चला विठोबार
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगावरती झालेली चिंतन सेवा स्वानंद सुखनिवास नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसराला यांचा आशीर्वाद गुरुवर्य बाबांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा श्रींच्या चरणी समर्पित करतो. आजच्या कीर्तन सेवेचा योग समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ भोलेनाथ उत्सव समिती श्री क्षेत्र सोमठाणे यांच्या वतीनं ह्या सेवेचा योग आला. आदरणीय हरिभक्तीपरायण भजन सम्राट आपल्या गावचं वैभव माधवजी महाराज धोकरट यांनी आग्रह केला. तुमचं सर्वांचं दर्शन झालं. आजच्या कीर्तन सेवेचं सौजन्य आहेत आपल्या गावचं वैभव आदरणीय आमदार साहेब आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या वतीनं स्वर्गीय मातोश्री सौभाग्यवती सरस्वती शिवाजीराव कोकाटे आणि स्वर्गीय पिताश्री शिवाजीराव मुरलीधर पाटील कोकाटे यांच्या स्मरणार्थ सीमंतिनीताई सीमा माणिकराव कोकाटे पाटील यांनी ही सेवा आपल्याला सुपूर्त केलेली आहे. गावकऱ्यांच्या वतीनं सप्ताह कमिटीच्या वतीनं आपण टाळी वाजून त्यांचं स्वागत करूया. आलेली सर्व ज्येष्ठ मंडळी माझ्या माता बहिणी भजनी मंडळ संप्रदायातील आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी सर्वांप्रती अंतःकरणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. परेशदादा गाडे पाटील आमचे स्नेही सचिनदादा जगताप पाटील यांनाही धन्यवाद देतो. बाबाजींच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन थांबतो. विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोललेले गोरे वेडे वागुळे उतरे आरती घेऊ आपण अगोदर. शिंकेला वेले दोरे होतो तिघांचे मेवरी वाहती त्या धारा ग्यारे दोहीच्या कोपरा तुका म्हण्याते ठोका अधिक होणे दे का कंडे धरला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोकादास कहो तुका म्हणे भूमंडळी आम्ही विक्राळा ब्रह्मांडे माळा विषय कंठ काळा तिने त्रिज्वाला लावण्य सुंदर सखी ज्वाला हे दुनिया जळ निर्मळ वाहे जुळजुळा कर्पूर भोळा नैनी विशाळा अर्थांगे पार्वती सुमनांचा माळा विभूतीचे उदळण शिखकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा बेलळा दैत्य सागर मंथन भय गेले त्या माझे औषध हळद उठविले तेत्वा अडसरून त्राशान गेले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले
सेवेत साधू संत मनो वेदला माझ्या आरती ज्ञानदान प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे गेले राम जनार्दनी चरणी मस्तक देविले आरती ज्ञानदान महाभैवल तेजा सेवेत साधू संत मनो वेदला माझ्या आरती ज्ञानदान आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद तो प्रसाद इकडे टाका पाषाण धारले देश गोबाचे श्री तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद पाय दाखवे आम्हा तुका दुखिता दोन्ही से ब्रह्म दुखाचे आले म्हणून राम चरणी मस्तक देविले तुकारामा स्वामी सद्गुरु दामा आरती नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ताळी वाजवा शेवटचा दिवस आहे आमचा ताळी वाजवा बाय बाप हर नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय वरती हात करा वरती